झी 24 तास एक पाऊल पुढे। हैदराबाद स्फोटांच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मियांनी एकत्र येऊन शांतता राखावी असं आवाहन मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष सय्यद भाई यांनी केलंय। तसंच दिल्लीच्या जामा मशिदीच्या सल्लागार समितीचे सदस्य अब्दुल रहमान करंजिया यांनीही शांततेचं आवाहन केलेलं आहे। आपल्याला डोळ्यात तेल घालून या गोष्टी पाहायला पाहिजे। सरकार आपलं शोधून काढेल, सगळं करेल, तेवढं प्रश्न मिटत नाही। खरं हे जखम भरत नाही, सतत वाहत राहणार। म्हणून भिन्न धर्माचं एकात्मता कशी आपले निर्माण करता येईल, जसं मुस्लिम सत्यशोधक मंडळाची संघटना काम करते। देशभर असे अनेक लोक समतावादी आहेत, त्यांची संख्या जास्त आहे दोन्ही समाजात। त्यांना एकत्र आणून एकात्मतेचं आपण एक व्यासपीठ पदोपदी तयार केलं पाहिजे। लोकांना शांतता पाळायलाही पाहिजे, कारण आम्ही सर्व एकत्र आहोत। असे प्रकारचे हमले हा 10-12 माणसाला 20 माणसाला मारणे हे प्रकरण नाही, हा या देशावर हल्ला आहे। आणि भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने याची गंभीर सोच घेऊन आणि तत्काळ कारवाई करावी। झी 24 तास एक पाऊल पुढे।